नमस्कार मंडळी. तर आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी थाळी बनवतोय. तर ही थाळी अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये कशी करता येईल ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ही थाळी आपल्याला कमी वेळेमध्ये आणि झटपट अशा पद्धतीने लवकरात लवकर जास्त पसारा न करता कशी करता येईल ही मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे. ही चण्याची डाळ आहे. तर आपल्याला याला चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कुकरला लावायचं आहे. तर मी इथे कुकरमध्ये डाळ घातलेली आहे आणि याला आपण 2 ते 3 पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून घेणार आहोत. एक 2 ते 3 पाण्याने याला चांगलं असं चोळून धुवायचं आहे आणि त्यानंतर जेवढी डाळ आपण घेतलेली आहे त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे पाणी घालताना शक्यतो गरम पाणीच घाला, त्यामुळे डाळ ही लवकर शिजते. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे. यामुळे काय होतं की आपल्या पुरणाला डाळीला खूप छान असा रंग येतो हळदीमुळे आणि तेलामुळे डाळ ही लवकर शिजल्या जाते. तर आता आपल्याला याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या. कमी गॅसवरती चांगली ही डाळ आपल्याला शिजून द्यायची आहे. आता त्यानंतर आपण इथे पुढची तयारी करून घेऊया. आपली डाळ शिजतीये तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला हे सुरुवातीलाच चांगलं असं बारीक चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं आहे, त्यामुळे पोळ्या छान मऊसूत येतात. आता यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे. हळद घालणं ऑप्शनल आहे, पण हळद जर घातली थोडीशी तर पोळ्यांना खूप छान असा रंग येतो, त्यामुळे नक्कीच घाला. आता याला आपल्याला सगळ्यात आधी चांगलं असं चोळून घ्यायचं आहे, पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा याला गोळा मळून घ्यायचा आहे. सुरुवातीला घट्ट करायचं आणि नंतर याला असं थोडंसं नरम करून घ्यायचं पिठाला. सुरुवातीला जास्त जर पाणी टाकलं तर पीठ जास्त पातळ होतं आणि पोळ्या ह्या वातड होतात. त्यामुळे सुरुवातीला घट्ट अशी कणिक मळायची आणि त्यानंतर एक 10 ते 15 मिनटं याला भिजून द्यायचं आणि नंतर परत एकदा याला चांगलं असं सॉफ्ट मळून घ्यायची. तर हे पहा, अशा पद्धतीने मी कणिक मळून ठेवलेली आहे. तर आता आपण याला झाकून ठेवूया. थोडंसं तेल लावायचं आहे आणि आपला दुसरा स्वयंपाक होईपर्यंत आपण याला चांगली मुरवत ठेवणार आहोत. तर आता मी याला साईडला ठेवलेलं आहे. तर आपली डाळसुद्धा शिजलेली आहे पुरणाची. हे पहा, मस्त तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दाखवते. याच्यात मस्त पाणीसुद्धा खाली राहिलेलं आहे की जे आपण याला येळवणी म्हणतात. तर आपण याचा वापर आमटीसाठी, कटाच्या आमटीसाठी याचा आपण वापर करणार आहोत. तर काय करायचं, एक पातेलं घ्यायचं, त्याच्यावर एक चाळणी ठेवायची आणि ही डाळ आपल्याला सगळी याच्यामध्ये काढून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यातलं जे पुरणातलं डाळीतलं जे पाणी होतं हरभऱ्याचं ते सगळं पाणी खाली निथळून येईल. तर हे पहा, सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे. हे पहा, तर आपण याचा वापर आमटी बनवताना करणार आहोत. तर आता आपण याला साईडला ठेवूया. तोपर्यंत आता आपण इकडे भात शिजायला घालूयात. तर मी इथे कुकरमध्ये 1 वाटी तांदूळ घातलेले आहेत आणि पाणी घालायचं आहे. तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मीठ घालायचं आहे, पाणी घालायचं आहे, थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपल्याला याला कुकरला लावून घ्यायचं आहे. आपलं दुसरं पुरण शिजेपर्यंत तोपर्यंत आपला भातसुद्धा होईल. तर आता मी इथे भातसुद्धा शिजायला टाकलेला आहे. याला साईडला ठेवूया आणि आता आपण इकडे पुरणाला चटका देऊन घेऊयात. तर इथे मी कढईमध्ये पुरण काढलेलं आहे, म्हणजे डाळ काढलेली आहे. तर आता आपण यामध्ये गूळ ॲड करणार आहोत. तर इथे गूळ मी 1 वाटी डाळीसाठी पाऊण वाटी असा गूळ घेतलेला आहे. तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकतात. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे 1.5 पटसुद्धा गूळ इथे ॲड करू शकतात किंवा मग गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा या ठिकाणी नक्कीच ॲड करू शकतात. तर हे पहा, कमी गॅसवरती छान असं याला सतत असं हलवायचं आहे
जर आपण गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर काय होतं, आपलं पुरण हे खाली डागलं जातं किंवा मग ते चिटकतं. त्यामुळे कमी गॅसवरती छान याला सतत असं हलवत आपल्याला राहायचं आहे. चांगलं याला मिक्स करत राहायचं आहे. तर बऱ्याचदा काय होतं की आपलं पुरण पातळ होतं. तर मग त्याच्यासाठी काय करायचं, तर पुरण तुमचं जर जास्तच पातळ झालं तर त्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. नाहीतर एखादा सुती कपडा असेल ना, तुम्ही त्याच्यावर पण असं पसरवून फॅन खाली ठेवलं ना तरीसुद्धा ते घट्ट होतं. त्यामुळे पुरण जर पातळ झालं तर टेन्शन अजिबातच घ्यायचं नाही. किंवा मग थोडीशी यामध्ये आपण बेसन पीठसुद्धा जर ॲड केलं तर तरीसुद्धा चालतं. 1 चमचा ते घट्ट होईल. तर अशा पद्धतीने जर पुरण पातळ झालं तर काय करायचं, त्यासाठी मी तुम्हाला इथे टिप्ससुद्धा दिलेली आहे. तर हे पहा, आपलं पुरण तयार झालेलं आहे. यामध्ये मी थोडीशी वेलची आणि जायफळची पूडसुद्धा ॲड केलेली आहे. चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, आपल्याला कसं कळेल की आपलं पुरण पोळीसाठी तयार झालेलं आहे, तर ते कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे. तर काय करायचं, याच्यामध्ये एखादा चमचा किंवा मग एखादी सुरी अशी उभी करून ठेवायची, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा, आता समजायचं जर ती उभी राहिली तर समजायचं आपलं पुरण हे पोळीसाठी परफेक्ट असं आहे. आणि जर ते खाली पडलं तर समजायचं अजून याला थोडं घट्ट करण्याची अजून गरज आहे. तर आता हे पूर्णपणे मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे थंड करण्यासाठी पुरण. आता ज्या चाळणीमध्ये आपण पाणी निथळायला ठेवलं होतं ना, त्याच चाळणीमध्ये मी पुरण हे काढून घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे. हे पहा, खाली पुरण पडत आहे. मी वरून चाळणीने आणि गरम असतानाच याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे लवकर होतं. जास्त असा वेळसुद्धा आपल्याला लागणार नाही. जर तुम्ही थंड होऊ दिलं पुरण तर डाळ अशी घट्ट बनते आणि त्याला बारीक होण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. तर हे पहा, अगदी 2 मिनिटामध्ये हे पुरण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा, मस्त असं बारीक असं या चाळणीतून हे सगळं पुरण खाली आलेलं आहे. तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याला मिक्सरला सुद्धा फिरवू शकता. जर तुम्हाला चाळणीने आवडत नसेल किंवा चाळणीने काढायला जर जमत नसेल तर हे पहा, खूप छान असं आपलं मस्त मऊसूद अगदी पेढ्याप्रमाणे हे पुरण आपलं बनून तयार झालेलं आहे. आता आपण याला साईडला ठेवूयात. तर आता आपल्याला भजे बनवायचे आहेत. तर मी इथे भज्यांसाठी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ ह्या दोन्ही अर्धी अर्धी वाटी डाळ मी भिजत घातल्या होत्या. तर आपण त्याचे भजे बनवणार आहोत. तर याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं. तर यामध्ये डाळ, मिरच्या, लसूण आणि थोडासा जिरे, तर हे आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने जास्त पण बारीक नाही करायचे, एकदम थोडंसं जाडं-मोठंच ठेवायचं आहे. या पद्धतीने जर तुम्ही भजी बनवले ना तर खूप अप्रतिम असे लागतात. एकदा नक्की ट्राय करा. तर आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे वाटलेलं पीठ. त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी यामध्ये कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे ओवासुद्धा घातलेला आहे. आता आपल्याला हे सर्व मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे भजे खूप छान लागतात. नेहमीच्या भज्यांपेक्षा हे भजे खूप छान लागतात. जर तुम्हाला वाटत असेल याच्यामध्ये कांदा घालायचा तर तुम्ही कांदासुद्धा इथे नक्कीच ॲड करू शकतात. तर आता आपण हे साईडला ठेवूया. आता इथे आपण आमटीची तयारी करूया. तर तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर मी इथे उभा कट केलेला कांदा घेतलेला आहे. तर कांदा आपल्याला या तव्यावरती भाजायचा आहे. जर तुम्हाला तव्यावरती भाजायचं नसेल तर तुम्ही याला आधी अख्खाच असा कट करून गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकतात. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला कांदा चांगला असा कमी गॅसवरती लाल रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जेवढा छान आपण कांदा भाजू ना तेवढी आमटीला मस्त अशी खूप छान टेस्ट येते. कांदा भाजत आलेला आहे, त्यामध्ये मी अद्रकसुद्धा घातलेली आहे. तर हे पहा, मस्त आपला कांदा भाजलेला आहे. आता कांदा आणि अद्रक छान अशी भाजली की यामध्ये मी थोडासा खोबऱ्याचा खीससुद्धा घातलेला आहे. तर हे पहा, खोबरं तुम्ही बारीक असं कट करून सुद्धा घालू शकतात. तर माझ्याकडे खीस होता तर मी तोच इथे ॲड केलेला आहे. खीस घातल्यामुळे काय होतं की
लवकर हे मिश्रण वाटलं जातं, त्यामुळे मी इथे खीस घातलेला आहे. आता यामध्ये थोडंसं लसूणसुद्धा मी ॲड केलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आणि संपूर्णपणे भाजल्यानंतर याला आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर सर्व हे भाजलेलं साहित्य सर्व एका ताटामध्ये आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल असतं त्याच्यावरती थोडी कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या मस्त अशा आपल्याला या आपण भाजून घ्यायच्या आहेत आणि हे सुद्धा आपण या मिश्रणामध्ये वाटून घेणार आहोत. कोथिंबीरच्या काड्या जर घातल्या ना तर आमटीला अजूनच छान अशी टेस्ट येते, त्यामुळे नक्की घाला. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे सर्व हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण याला साईडला ठेवूया. तर आता इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत आणि हळद घातली की थोडासा कढीपत्ता आणि बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा ॲड करायची आहे. आणि इथे मी गरम मसाला आणि थोडंसं कलरचं लाल तिखट आहे ते घातलेलं आहे. आता ते घातल्यानंतर आपल्याला याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि वाटलेला जो मसाला होता आता लगेच आपण तो सुद्धा यामध्ये ॲड करायचा आहे. तर लक्षात घ्या, आपण जेवढा हा मसाला तेलावरती छान असा भाजून परतवू तेवढी आमटीला छान अशी टेस्ट येते. त्यामुळे कमी गॅसवरती घाई अजिबात नाही करायची. कमी गॅसवरती मस्त हा मसाला छान असा परतून द्यायचा आहे. हे परतत असतानाच यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी घातलेली आहे. तर या कोथिंबीरमुळे या मसाल्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि आपली ही कटाची आमटीसुद्धा अतिशय भन्नाट अशी चवीला लागते. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा मंडळी. तर आता जे आपण येळवणी काढून ठेवलं होतं आता ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आणि तुम्हाला जर यामध्ये पाणी लागलंच तर पाणी घालताना शक्यतो गरम पाणीच घालायचं. गरम पाण्यामुळे आमटीला अजूनच छान अशी टेस्ट येते, चव येते आणि वरून तरीसुद्धा खूप छान येते. त्यामुळे शक्यतो गरम पाणीच घाला. गरम पाण्यामुळे कुठल्याही पदार्थाला किंवा भाजीला चव अप्रतिम अशी येते. तर आता आपण याला कमी गॅसवरती छान अशी एक उकळी काढून घेणार आहोत. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला कमी गॅसवरती मस्त असं कढून द्यायचं आहे, म्हणजेच छान अशी याला उकळी येऊ द्यायची आहे. तर हे पहा, मस्त अशी आपली आमटी बनून तयार झालेली आहे. तर आता आपण याला साईडला ठेवूयात. तर आता दुसरीकडे मी इथे लगेच कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर आता आपण इथे पापड तळून घेऊयात. तर सगळ्यात आधी पापड तळून घ्यायचे, कारण काय असतं की पापडाला जास्त कडक असं तेल लागत नाही, ते लवकर तळल्या जातात आणि सुरुवातीला कमी तेल तापलेलं असतं, त्यामुळे पापड जास्त लाल होत नाहीत. आणि त्यानंतर कुरडई तळायची आहे, कारण कुरडईला कडक असं तेल लागतं, मग ती छान अशी वरती फुलून येते. तर हे पहा, अशा पद्धतीने मी कुरडईसुद्धा तळून घेतलेली आहे. तर सर्व इथे मी कुरडई आणि पापड तळून घेतलेले आहेत. आता त्याच तेलामध्ये आपण भजीसुद्धा लगेच बनवून घेणार आहोत. तर आता भजी बनवताना आधी सुरुवातीला तेल आपल्याला गरम करायचं जास्त आणि नंतर हे भजी आपल्याला कमी एकदम स्लो गॅसवरती हे भजे छान असे लाल रंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे भजे सर्व तळून घेतलेले आहेत. मध्ये मध्ये याला थोडंसं हलवत राहायचं आहे. तर हे भजे अतिशय लवकर आणि झटपट बनवून तयार होतात आणि चवीला सुद्धा भन्नाट असे लागतात. तर मंडळी, तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने बनवलेली भजी. तर हे पहा, आपली कणिकसुद्धा छान अशी भिजलेली आहे. तर आता आपण पोळ्या बनवून घेऊयात. तर सगळ्यात आधी एक कणकेचा गोळा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जेवढी मोठी करायची आहे किंवा छोटी करायची त्या पद्धतीने, आणि याला सुरुवातीला थोडंसं असं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही हातावर बनवलं तरीसुद्धा चालेल, पण मी ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी दाखवते. अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे आणि पुरणाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि मध्ये असा ठेवायचा आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आतल्या साईडने पुरण दाबत घेऊन आणि कणिक अशी वर उचलत घ्यायची आहे. थोडंसं हाताला पीठ लावायचं आहे. अगदी ज्या पद्धतीने आपण मोदक बनवतो ना
त्या पद्धतीने याला बनवायचं आहे. आणि एक्स्ट्राचं पीठ आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही काढू शकतात किंवा मग आत फोल्ड केलं तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो काढूनच घ्यायचं. आणि याला असं चांगलं असं दाबून फिरवून घ्यायचं, जेणेकरून हे जे पुरण आहे ना ते आतपर्यंत कडेपर्यंत पसरलं जातं. तर हे पहा अशा पद्धतीने. आता याला थोडंसं पीठ लावायचं आहे आणि छान अशी पोळी आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना जास्त असं दाबायचं नाही आहे आणि बेलनं हे सगळीकडे सारखं असं फिरवायचं आहे, जेणेकरून हे पुरण आपल्या कडेपर्यंत जाईल. अशा पद्धतीने याला हलक्या हाताने छान अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्कीच बनवून पहा. तुम्हाला जेवढी मोठी हवी असेल किंवा छोटी हवी असेल त्यानुसार आपण इथे पोळी नक्कीच बनवू शकतो. तर आता मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे. हे पहा याला आधी सुरुवातीलाच थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती पोळी आपल्याला घालायची आहे. तर कमी गॅस ठेवायचा आहे पोळीसाठी. जास्त असं कडकडीत असा मोठा गॅस ठेवू नका, नाही तर आपल्या पोळ्या लगेच डागल्या जातात, करपल्या जातात. हलकेसे वरून बुडबुडे आले की याला आपण लगेच पलटी करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकतात पोळीला रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे. दोन्ही साईडने आपल्याला पोळीला पलटून घ्यायचं आहे. पोळी भाजायला जास्त असा वेळ लागत नाही. चपात्यांच्या तुलनेमध्ये पोळ्या लवकर भाजल्या जातात. आता याला वरून तुम्ही तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार इथे काहीही लावू शकतात. तर इथे मी तेल लावलेलं आहे. तर हे पहा आपली पोळी किती छान आणि असं मस्त टम्म अशी फुगलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त आपली पुरणाची पोळी बनून तयार आहे. तर हे पहा रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे. अगदी ओठाने खाता येतील एवढ्या सॉफ्ट आणि नरम ह्या पुरणाच्या पोळ्या बनून तयार होतात. अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये ही थाळी बनून तयार होते. तर मंडळी चला आपण लगेच ताट वाढून घेऊयात. तर हे पहा इथे मी आमटी घेतलेली आहे, दूध घेतलेलं आहे, दुधामध्ये थोडंसं तूपसुद्धा घातलेलं आहे, भातसुद्धा आपला छान असा शिजलेला आहे, भजी वाढून घेतलेली आहेत आणि इथे मी 2 पोळ्यासुद्धा या ताटामध्ये घेतलेल्या आहेत. पापड आणि कुरडईसुद्धा यामध्ये वाढून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने छान असं ताट वाढून घ्यायचं आहे. तर मंडळी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट अशा पद्धतीने आजची होळी स्पेशल पुरणपोळीची थाळी कशी बनवायची मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर मंडळी तुम्हाला आजची ही थाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.